विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली महायुतीची मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना अजूनही चर्चेत आहे। त्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना महिन्याला 1500 रुपये दिले जातात। तसेच पुन्हा सत्तेत आलो तर 2100 रुपये देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी प्रचारादरम्यान दिलं होतं। विधानसभा निवडणुका तर पार पडल्या, आता 2100 रुपये कधी मिळणार याची महिला वाट पाहत आहेत। या संदर्भात मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये होणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील असं वक्तव्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं की निकषात बसलेल्या लाभार्थ्यांना धक्का लागणार नाही। निकषांपलीकडे ज्या तक्रारी आल्या आहेत त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाईल। त्याचप्रमाणे GR मध्ये नमूद केल्याप्रमाणे ज्या महिला दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेत आहेत, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्या आधार कार्डवरील नावात आणि फॉर्मवरील नावात तफावत आहे, अशा महिलांना लाभ मिळणार नाही असे निकष आहेत। अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माइक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा।